काल काही नेत्यांनी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय झालं काल बैठकीमध्ये? भेट घेतली मुख्यमंत्र्यांची, कोणी बैठक घेतली, कुठे बैठक झाली असं तुमच्यापर्यंत कुठून बातमी आली मला माहीत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रक्रिया आहे, संघटनात्मक आमची एक रचना आहे. आता आज आपण जे पाहतोय की आमचे सगळे नगरसेवक इथं एकत्रित झालेत. आमची पहिली गटाची स्थापना करण्यासाठीची म्हणून आजची बैठक आहे. त्याच्यामध्ये जी प्रक्रिया करावी लागते, विभागीय आयुक्तांनी ज्या पद्धतीनं निर्देश दिलेत त्या पद्धतीनं पहिली गटाची स्थापना होईल आणि त्यानंतर पुण्यातली आमची एक कोर कमिटीची बैठकही होणार आहे आणि ती झाल्यानंतर गटनेता असेल, महापौर असेल, या तिन्ही विषयामध्ये त्या बैठकीत चर्चा होईल आणि प्रदेशाला भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे एक पुणे शहर भारतीय जनता पार्टी म्हणून काही नावांचा प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि त्यानंतर माननीय चव्हाणसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, याचा निर्णय प्रदेशाकडनं अंतिम येईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया होईल. नव्या जुन्यांना संधी देणार, नव्या जुन्यांना संधी देणार. म्हणजे आज बघा आमच्याकडे निवडून आलेले जर आपण सगळे नगरसेवक पाहिले तर अत्यंत चांगल्या पद्धतीने संमिश्र अशा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कमी वयाचे सुद्धा नगरसेवक मोठ्या संख्येने आलेत. या सुशिक्षित आणि चांगलं शिक्षण ज्यांनी घेतलं म्हणजे वेल एज्युकेटेड सुद्धा काही नगरसेवक आम्हाला या ठिकाणी निवडून आलेले पाहतोय आपण. आणि आमचे ज्येष्ठ अनुभवी सुद्धा नगरसेवक आहेत की ज्यांनी 4-4, 5-5 टर्म महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केले. त्यामुळे एक संमिश्र अशा पद्धतीची रचना आज आमच्याकडे दिसते आणि मग शेवटी प्रस्ताव जातील आणि निर्णय प्रदेशातनं होतो. तो ही प्रक्रिया आहे. महापौर नव्यातून होणार की जुन्यातून? नाही, हे असं काही नसतं नवीन जुनं. शेवटी सगळ्याच गोष्टी तपासल्या जातील आणि मला असं वाटतं की हा आमच्या अधिकारातला विषय नक्की नाही. आमचं काम आहे की ज्या लोकांची नावं इथं ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे ती नावं प्रदेशाकडे पाठवली जातात आणि मग प्रदेशाध्यक्ष शहर अध्यक्षांच्या नावाने पत्र देतात. किती लोकांनी व्यक्त केली? बरीच लोक जातात ज्याची त्याची इच्छा आहे. पण तरी अंदाजे किती लोकांनी व्यक्त केली? अजिबात नाही. मी सांगतो महिला म्हणून किंवा इतर गटनेता असेल, महिला आमच्या महापौर भगिनी होणार कोणीतरी, तर याच्यामध्ये असे काही निकष नाही. शेवटी सगळ्याच गोष्टी आहेत ते एकूण पक्ष नेतृत्व त्याच्यावरती पाहतील आणि विचार करून त्याचा निर्णय करतील. पक्ष नेतृत्व तुम्ही पण आहे, वरिष्ठ तुम्ही पण आहे. नाही, मी या पुण्यातला एक कार्यकर्ता म्हणून आणि आम्ही एक मला असं वाटतं या रचनेतला व्यवस्थेतला एक भाग आहे. त्यामुळे निर्णय आमच्या स्तरावरती नाही. आमच्याकडे मी तुम्हाला म्हणाल तशी एक प्रक्रिया पुण्यासाठीच नाही. बघा काल तुम्हाला माहिती असेल तर कोल्हापूरचं झालं, आता मुंबईची आज बैठक होतीये. त्यामुळे खालून प्रक्रिया सुरू होते आणि मग वरती प्रस्ताव पाठवले जातात आणि वरनं निर्णय होतो. अंदाजे कधीपर्यंत होईल हे सगळं आणि किती तारखेला महापौर निवडलं जाणार? 1-2 दिवसात, उद्याच्या दिवसभरात, उद्या किंवा परत 2 दिवसात गटनेता आमचा निश्चित होईल आणि त्यानंतर महापौर पदाचं नेमका कार्यक्रम कधी आहे, ती निवडणूक कधी आहे, त्या अनुषंगानं महापौर पदाचे जे काही उमेदवारी अर्ज भरायचा असेल, महापौर उपमहापौर, त्याच्या आधी 1-2 दिवस आमच्याकडे महापौर पदाचे आणि उपमहापौर हे सगळ्याचे उमेदवार आमच्याकडे निश्चित होते. रिपब्लिकन पार्टीनी पण आम्ही युतीमध्ये लढलोय आणि त्या संदर्भामध्ये स्थानिक पातळी आणि प्रदेशावरती मला असं वाटतं की इथे आमची चर्चा होईल आणि शेवटी आठवले साहेब आहेत, देवेंद्रजी आणि रवींद्र चव्हाण साहेब हे जो काही निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. मागचा फॉर्म्युला काय असं काही आत्ता ठरलेलं नाही. पण त्यांनी पत्र दिलंय त्यांनी पत्र दिलंय. मी तुम्हाला तेच म्हटलं की आम्ही युतीमध्ये लढलोय, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की केला जाईल. महापालिका निवडणुकीत युती झाली नव्हती, जिल्हा परिषद निवडणुकीत पण भाजप सेना युती होऊ शकली नाही. काय नेमकं कारण नाही असं काही. मी तुम्हाला सांगतो, मी पुण्याच्या बद्दल सांगेन की कुठेही असं ठरवून युती करायची नाही असं कोणीही केलं नाही. म्हणजे आम्ही नाही केलं, शिवसेनेनी पण नाही झालं. ठीक आहे, जागांच्या वाटपात एकमत नाही झालं म्हणून स्वतंत्र लढावं लागलं. तसंच जिल्हा परिषदेमध्ये तसंच होतं की जागांच्या बाबतीत एकमत होत नाही. ग्रामीण भागामध्ये ज्याची त्याची एक वेगळी ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढतो. इथेही आम्ही काय, तुम्ही पाहिलं असेल कुठे आमच्यामध्ये फार कुठं वाद द्वेष आणि असं कुठेही झालं नाही. आम्ही व्यवस्थित निवडणुका लढल्यात, त्यामुळे त्याच्यामध्ये अडचण नाही. काय वैष्णवी हगवणे प्रकरणासारखं दुसरं प्रकरण आज समोर आलं आहे. दीप्ती चौधरी नावाच्या 30 वर्षाच्या मुलीनं स्वतःच्या मुलीसमोर आत्महत्या केली आहे आणि तिची जी सासू आहे ती भाजपची सरपंच आहे सरतोपाडी. कायदा सर्वांना सारखा आहे. जे कोणी चुकीचं वागलं असेल, ज्यांनी गुन्हा केला असेल त्याला शिक्षा ही नक्की होईल. या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून त्यांनी अशा संवेदनशील विषयामध्ये तात्काळ साहेबांनी लक्ष घातलंय आणि ताबडतोब जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल, त्याच्यावरती कारवाई होईल. तो कुठल्याही पक्षाचा असू, कुठल्याही विचार असू, अशा परिस्थितीमध्ये कोणीही कोणाला पाठीशी घालणार नाही. गर्भलिंग निदान केलं होतं आणि पुण्यात असे अनेक सेंटर्स आहेत जिथे अजूनही गर्भलिंग निदान होत आहेत. त्याची काही चौकशी ॲज अ खासदार म्हणून तुम्ही नाही, महापालिका आयुक्तांना अशा संदर्भातल्या सूचना नक्की देऊ की आपण याच्यात ताबडतोब पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या अशा काही जी काही डायग्नोस्टिक सेंटर्स असतील, हॉस्पिटल्स असतील, याच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे.
हे केलंच पाहिजे. त्यांनी थेट म्हणलंय की अमृता फडणवीस यांच्यावर बलात्कार करा आणि बाकी काही करत बसू नका. जेव्हा बलात्काराचा विषय येतो तेव्हा त्यांच्यावरच केला पाहिजे आधी. हे असे इतके नीच आणि संकुचित घाणेरडे विचारांची लोक ते काय बोलत असतील तर मला असं वाटतं की उलट यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. ही संस्कृती ना या राज्याची, ही संस्कृती ना. आज किती राजकीयदृष्ट्या बघा एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो, एकमेकाच्या विरोधात बोलतो, पण कधीही पातळी घसरू देत नाही. मला असं वाटतं की अशा लोकांना अधिक महत्त्व न देणं, अशा लोकांना मला खरं तर समाजामध्ये ही लोक कुठल्या विचाराने वावरतात, काय त्यांचं मला असं वाटतं की व्यक्तिमत्व आहे. म्हणून अशा लोकांना खरं तर याची निंदा केली पाहिजे, निषेधही करतो मी, पण फार दुर्लक्ष याच्याकडे केलं पाहिजे. अशा वक्तव्यांना फार प्रसिद्धी देऊ नये, याच्यावरती चर्चा करणं असं मला वाटतं. पण त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं 100% त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल. अण्णा महाजनांवरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे. आंबेडकरी नाही, महाजन साहेबांनी कालच याचा खुलासा केला, त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे. मला असं वाटतं एकदा आता माफी मागितल्यानंतर विषय संपला पाहिजे, हीच माझं म्हणणं हेच आहे. आणि त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सांगितलं सुद्धा की आज जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, हे ह्याच काळामध्ये त्यांनी विशेष या सगळ्यासाठी प्रयत्न केले, ते त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी माफी मागितली आहे. हे कुठं जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा उल्लेख करायचा नाही असं कुठे कुणाच्याच मनात नाही. प्रत्येक भारतीयाच्या मनात बाबासाहेबांबद्दलचा एक आदर आहे. आज घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे आपण आदराने पाहतो. त्या घटनेवरती आधारित आपण आपलं जीवनमान रोजचं जगतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनादर असण्याचं किंवा त्यांना नामोल्लेख न करण्याचं कुठलीच भावना जाणीवपूर्वक नाही आहे, हे त्यांनी कालही सांगितलं. त्यामुळे त्यांनी क्षमा मागितली, माफी मागितली. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे.